आय न्यूज. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांने आयोजित केलेल्या नवदुर्गांच्या जीवनगाथा सदरात 8व्या माळेला सटाण्याच्या सुनबाई व भारतीय प्रशासन सेवेत सर्वोच्च पदावर महाराष्ट्र शासनात रेशीम उद्योग संचालनालय नागपूर येथे कार्यरत असलेल्या भाग्यश्री बानायत धिवरे यांनी अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे प्रांतपाल शब्बीर साकीर होते. आप सबको मेरा प्रणाम. हमारे जो आज के की नोट स्पीकर हैं भाग्यश्री जी, मैं उनको भी प्रणाम करता हूं और बधाई देना चाहता हूं क्लब को, संस्था को, समस्त कसमादे परिवार को. ये आप लोगों ने भेंट लाई है भाग्यश्री जी के रूप में सबके लिए और खासकर बच्चों के लिए. वो खैर बोलेगी तो तब लोगों, ऐसे लोग जो समस्त प्रेरणा है, एक एग्जाम्पल है, इन्हें बार बार लोगों के बीच लाना चाहिए. इनकी कहानी, इनकी कथा, इनकी सफर सब लोगों को जानना चाहिए. क्योंकि दोस्तों, हम क्या देखते हैं, हम आज देखते हैं भाग्यश्री जी क्या है. कोई ये नहीं सोचता, कोई ये नहीं समझता कि यहां पहुंची कैसे. पहुंचने के लिए जो सीढ़ियां चढ़नी पड़ी वो कितनी कठिन थी. सबको मालूम है कि इस जीवन में, इस दुनिया में कोई चीज आसानी से नहीं मिलती. जो जितना ऊंचा पहुंचता है, ये समझिए उसने उतनी ही तपिश की, उतनी ही तकलीफ खाई और उसके जीवन में उसे उतनी ही ठोकरें मिली. और ये जो बात है, ये दो पंक्तियों से कहना चाहूंगा, खास भाग्यश्री जी के लिए और उन जैसे लोगों के लिए जिन्होंने अपनी मेहनत से आसमां को छुआ है कि नहीं खाई ठोकरें सफर में तो मंजिल की अहमियत कैसे जानोगे. नहीं खाई ठोकरें सफर में तो मंजिल की अहमियत कैसे जानोगे. अगर नहीं टकराए गलत से तो सही को कैसे पहचानोगे, सही को कैसे पहचानोगे. तो मिसाल, एग्जाम्पल, ऐसे लोग हमारे जीवन में मिसाल है, एग्जाम्पल है. और बच्चों खास करके उनको कहना चाहूंगा कि मिसालें दी जाती है, भूली नहीं जाती. तो ऐसी कहानियां, मैं कहूंगा कि भाग्यश्री जी क्या है, ये एक डेस्टिनेशन है. मगर आज हम क्या सुनेंगे, हम वो डेस्टिनेशन तक पहुंचने की जर्नी के बारे में सुनेंगे. और जब हम सब ये सुनते हैं, हम सबको एक हौसला मिलता है, एक होप मिलती है कि मेहनत से, दृढ़ संकल्प से कोई भी कहीं भी पहुंच सकता है. इसलिए बार बार ऐसे लोगों को लाया जाए, बार बार इन लोगों की कहानियां सुनी जाए. जब जब जीवन में हमें लगे कि कठिनाई आई है, तो ऐसे लोग एक इंस्पिरेशन बनते हैं, सबको ऐसे समय में रास्ता बताते हैं कि नहीं, अगर आदमी ने सोच लिया, ठान लिया, तो उसे मिलता है. और खास करके
महिलाओं के लिए विमेन एम्पावरमेंट, दीज आर द लिविंग लेजेंड्स, लिविंग एग्जाम्पल। एंड यस, आई विल टेल यू कि खासकर बच्चों को कहना चाहूंगा कि जो भी लोग कंपनियों में टॉप में पहुंचते हैं, उनसे आप लोग सोचते होंगे कि इंटरव्यू में पूछा क्या जाता है, क्योंकि नॉलेज तो पूछी नहीं जा सकती, क्योंकि नॉलेज की वजह से वहां पहुंचे। उनसे एक ही चीज पूछी जाती है जो कॉमन है। हर आदमी जो ऊपर तक के पहुंचा है कंपनियों में, वो ये बताता है कि उससे एक चीज पूछी जाती है, और वो ये है कि आपको जब जीवन में असफलता मिली तो आपने क्या किया। तो ये सब 230 लोग जो जुड़े हैं, मैं कहना यही चाहूंगा कि हमारा डेफिनेशन क्या है, हमारी लाइफ डिफाइन कैसे होती है। हमारी लाइफ डिफाइन सफलताओं से नहीं होती है। हमारी लाइफ डिफाइन ये होती है कि जब हमारे जीवन में असफलता आई, जब हम हमारे जीवन में गिरे, जब हमारे जीवन में जो हमने चाहा वो हमें नहीं मिला, तब हमने किस तरह रिस्पॉन्ड किया, हमने किस तरह उठकर फिर चलना सीखा। दो पंक्तियों के साथ अपने शब्दों को विराम दूंगा, और फिर ये कह के कि बहुत बधाई देता हूं समस्त रोटरी परिवार को, महालक्ष्मी देवी ट्रस्ट परिवार को, कि आपने इतना अच्छा कार्यक्रम रखा है। और हाँ, गिरकर उठकर चलने पे दो पंक्तियां कहना चाहूंगा और समर्पित करना चाहूंगा ये भाग्यश्री जी के लिए, कि हौसले की तरकश में कोशिश का वह तीर जिंदा रख। हौसले की तरकश में कोशिश का वह तीर जिंदा रख, हार जा चाहे जिंदगी में सब कुछ, मगर जीतने की उम्मीद जिंदा रख, जीतने की उम्मीद जिंदा रख। सो दीज आर द पीपल जो हमारे लाइफ में एक होप लेके आते हैं। हमारे सामने ये एक एग्जाम्पल है, एक मिसाल है। धन्यवाद बहुत बहुत भाग्यश्री जी, आप आए और आप हम सबकी प्रेरणा बन के हम सबका हौसला बढ़ाने के लिए। धन्यवाद, धन्यवाद योगेश जी। थँक यू सर. नवदुर्गा आहेत IAS अधिकारी माननीय श्रीमती भाग्यश्री बाणायत धिवरे मॅडम. भाग्यश्री मॅडम या सटाण्याच्या सासरवाशीण आहेत. त्या स्वर्गीय श्री भीमरावजी बाणायत व श्रीमती तुळसाबाई बाणायत यांच्या त्या कन्या आहेत. भाग्यश्री मॅडम यांचे पतीही नागपूर येथे भारतीय महसूल विभाग सेवेत अधिकारी आहेत. मॅडम सध्या नागपूर येथे रेशीम संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक पदी कार्यरत आहेत. त्यांच्याबाबतची कौतुकास्पद बाब म्हणजे 2012 साली झालेल्या भारतीय प्रशासन सेवा बॅच मधील निवड झालेल्या त्या एकमेव महाराष्ट्रीयन महिला आहेत. विक्रीकर विभागात सहाय्यक आयुक्तपदीही त्यांनी भूषवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित अधिकारी सेवा परीक्षा 2007 मध्ये महिला संवर्गामध्ये राज्यात प्रथम क्रमांक त्यांनी मिळवला. 2005 साली प्रकल्प अधिकारी तर 2006 साली तहसीलदार पदी त्यांची निवड झाली. व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर, उपसचिव गृह विभाग सचिवालय नागालँड, अतिरिक्त जिल्हा आयुक्त कोहिमा, उपविभागीय अधिकारी पेक अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे. भाग्यश्री मॅडम यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यात माननीय राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विदर्भ गौरव पुरस्कार 2016, सावित्रीबाई फुले स्मृती सन्मान पुरस्कार 2016, शशिकला बेलसारे कर्तृत्ववान महिला सुवर्ण पदक असे अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत. ग्रामीण भागात व्याख्याने व स्पर्धा परीक्षा जागरूकता, वंचित भागात स्पर्धा परीक्षा जागृती चळवळ, महिला सक्षमीकरण, गावात बस व्यवस्था सुरू करणे या सगळ्या ओके, थँक यू मॅडम. नेटवर्कच्या इश्यूमुळे आपण ओके. संमेलनात आपला अतिथी सहभाग अशा ओके.
थँक्यू तृप्ती सोनवणे मॅडम, तुम्ही खूप छान मार्ग इंट्रोडक्शन आपल्या आजच्या गेस्टचे करून दिले. मी भाग्यश्री मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपलं गायडन्स सुरू करायचे. एक मिनिट, नेटवर्कचा इश्यू आहे. अच्छा अच्छा. हा. आता मॅडम होतंय. मला असं वाटतंय की ऑनलाईन हा पहिल्यांदा सटाण्याच्या लोकांशी मी पहिल्यांदा ऑनलाईन बोलते आणि सुरुवात करायच्या अगोदर मला खरंच आनंद होतोय सांगताना की मी सटाण्याची सूनबाई आहे आणि सटाण्यात मी बरेच वेळा येत असते वेगवेगळ्या म्हणजे माझ्या घरी स्वतःच्या जाण्यासाठी असो किंवा बाकी गोष्टींसाठी असो. पण ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो किंवा बोलायची संधी, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी पहिल्यांदाच मी घेतेय. तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात अशी करावीशी वाटते मला की ग्रामीण भागात म्हणजे आजपासून जवळपास माझ्या प्रवासाला 15 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे 9 वर्ष भारतीय प्रशासन सेवेत निवड झाल्यापासून आणि त्याच्या अगोदर मी स्टेट सर्व्हिसेसमध्ये होते जवळपास 3 वर्ष आणि त्याच्यापूर्वी 3-4 वर्ष अगोदर माझा स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू झाला. तर माझ्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला जवळपास 15 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की स्पर्धा परीक्षांची ओळख मला माझ्या घरातनच झाली. तसं आमच्या ग्रामीण भागात मी विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातील हिवरखेड या गावची रहिवाशी आहे. माझे आई वडील दोघेही शिक्षक आणि दोघेही शिक्षक असल्यामुळे माझी घरची पार्श्वभूमी तशी शिक्षणाचीच होती. आणि माझ्या आई वडिलांना मी 17 वर्षांनी झालेलं अपत्य असल्यामुळे अर्थातच माझ्या वडिलांनी माझ्याकडे खूप चांगलं लक्ष पुरवलं आणि मला आनंदाने सांगावं वाटतं की आज पण स्त्रियांकडे दुय्यम दृष्टिकोनातून पाहिलं जातं. पण माझ्या घरातनं मला अशी वागणूक मिळाली की एक तू मुलगी आहेस म्हणून तू दुय्यम आहेस आणि तू मुलगी आहे म्हणून स्पेसिफिक साच्यामध्ये तू हेच केलं पाहिजे किंवा तेच केलं पाहिजे असं माझ्या वडिलांनी कधीच सांगितलं नाही. माझ्या स्त्रीत्वाचा मला अभिमान आहे आणि त्याची प्रेरणा मला माझ्या वडिलांनी दिली. कारण 17 वर्षांनी अपत्य झाल्यानंतर सगळ्यांचं असं म्हणणं होतं माझ्या वडिलांशिवाय की जर मी मुलगा असते तर कशा वंशाला दिवा मिळाला असता. पण असं बोलणं मी सगळ्यांकडून ऐकलं, फक्त माझ्या वडिलांकडून नाही. त्यांनी मला कधीच या प्रकाराची तू स्त्री आहे म्हणून तू दुय्यम आहेस किंवा स्त्री आहे म्हणून असं केलं पाहिजेस, ती मुलगी झाली म्हणून तुझ्याऐवजी मला मुलगा हवा होतास या गोष्टीची कधी जाणीव करून दिली नाही, कधी तोंडातनं ते कधीच बोलले नाही. त्याच्यामुळं मी जी आहे आज किंवा ज्या पदावर आहे की ज्या स्वरूपाचं काम करते हा आत्मविश्वास, या स्वरूपाचं काम करायची प्रेरणा आणि आत्मविश्वास मला माझ्या वडिलांनी दिला. तर माझ्या स्पर्धा परीक्षेची सुरुवात कुठून झाली त्याची एक आठवण मी तुम्हाला सांगते. मी BSc केलंय आणि त्याच्यानंतर एक दिवस मी माझ्या घराच्या गेट जवळ उभी होते. घराच्या गेट समोर अचानक येऊन एक पोलीस अधिकाऱ्याची गाडी थांबली आणि त्या गाडीमधून एक रुबाबदार अधिकारी खाली उतरला आणि त्यांनी मला विचारलं की हेच बानाई सरांचं घर का? मी हो म्हटलं. मी जेव्हा माझ्या वडिलांना बोलवायला गेले तेव्हा माझ्या वडिलांनी पण त्यांना ओळखलं नाही. तर माझ्या वडील समोर आल्यावर त्या अधिकाऱ्यांनी काय करावं, त्यांनी डोक्याची कॅप काढली, काखेत ठेवली आणि लिटरली माझ्या वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं आणि माझ्या वडिलांनी त्याला ओळखलं नव्हतं. पण त्याला जेव्हा उठवलं माझ्या वडिलांनी तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांनी स्वतः सांगितलेली गोष्ट, मग माझ्या वडिलांनी ओळखलं. त्यांनी सांगितलेली गोष्ट की तो मुलगा माझ्या वडिलांच्या वर्गात शिकत असेल तर हा मुलगा शाळेत अतिशय अनियमित, अभ्यासात ढ असा होता. तर
माझ्या वडिलांनी त्याच्या वडिलांना त्याला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा शाळेत व्यवस्थित होत नाही, त्याच्या अभ्यासात प्रगती नाहीये. तेव्हा त्याच्या वडिलांनी माझ्या वडिलांना म्हटलं की सर तो कुणाचंच ऐकत नाही, तुम्हीच त्याचं काय ते करू शकता. तर एक दिवस माझे वडील त्याच्या घरी गेले आणि त्याला सांगितलं. अर्थात माझे वडील एक उत्तम शिक्षक होते आणि कडक म्हणून त्यांची फार ख्याती होती. त्यांनी त्याच्या वडिलांसमोर सांगितलं की तू उद्यापासून शाळेत नाही आला तर मी तू जिथं असेल तिथं येऊन तुझं तंगड मोडील. तर तो अर्थात माझ्या वडिलांना फार घाबरायचा. दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रेग्युलर शाळेत यायला लागला. त्याची स्वतःची 4थी पास व्हायची अपेक्षा नव्हती. तो उत्तम रीतीने 10वी पास झाला, कॉलेज केलं आणि जेव्हा आमच्या घरी आला तेव्हा तो CIDचा विदर्भाचा हेड होता. तेव्हा मला असं वाटलं की माझे वडील अशा एका मुलाला घडवू शकतात, तर मी का नाही, मी त्यांची मुलगी आहे, तर मी असं का होऊ नये. तर मी माझ्या वडिलांना जेव्हा सांगितलं तर तेव्हा मला त्यांनी हे सांगितलं की तुला MPSC ठीक आहे, पण MPSC देस तू, पण MPSC पेक्षा तू UPSCचा विचार कर. तर मला तेव्हा UPSC ही असं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही भारतातली सगळ्यात कठीण परीक्षा आहे. तेव्हा मला वाटलं की आपण एवढ्या मोठ्या कठीण परीक्षेचा विचार करायच्या अगोदर MPSCचा विचार का करू नये. तेव्हा माझ्या वडिलांनी म्हटलं होतं की लो एम इज अ क्राईम, तू UPSCचा विचार कर. आणि जेव्हा माझ्या प्रवासाला सुरुवात झाली स्पर्धा परीक्षेच्या, तेव्हा सडनली अशी घटना घडली की सडन माझे आई वडील हार्ट अटॅकने गेले. तेव्हा माझं कॉलेज संपलेलं होतं आणि त्याच्यापूर्वीच माझी आई स्वतःच्या बॉडीवर जे ब्रेनचं कंट्रोलिंग असतं ते गेल्यामुळं दवाखान्यात त्यांच्या निधनापूर्वी दवाखान्यात जवळपास 3-3.5 महिने ऍडमिट होती. आणि जेव्हा ती घरी आली तेव्हा ती वॉकरवर चालत होती आणि अचानक वडिलांचं निधन. आणि दुर्दैवाने असं झालं की असं म्हणतात मराठी की घर फिरलं की घराचे वासं पण फिरतात. तेव्हा मी माझ्या वडिलांना, मी आता सांगितल्याप्रमाणे 17 वर्षांनी झालेलं अपत्य होतं. तेव्हा माझ्या नातेवाईकांनी, ज्यांनी मला सपोर्ट करायला हवा होता, माझं घर सांभाळून न्यायला हवा होता, तर त्यांनीच माझ्या इस्टेटीवर दावा ठोकला की माझ्या आई वडिलांचा आहे. एक क्षण तर असा आला होता माझ्या आयुष्यात की माझ्या वडिलांची, माझ्या आईची पेन्शन मिळवायसाठी मला कोर्टासमोर हे सिद्ध करावं लागलं होतं की मी त्यांची खरंच मुलगी आहे आणि ही त्यांची पत्नी आहे. तर मग तेव्हापासून मला कळलं की मी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, माझं घर सांभाळायला हवं. आणि एकाच वेळेस मी असं होते की मी माझ्या घरातली शिकणारी मुलगी होते, मी माझ्या घराचं घर सांभाळणारी गृहिणी होते, मी माझ्या घराचं सगळं करणारी एक पुरुष होते. म्हणजे एकाच वेळेस माझ्या घराचा, कारण माझी आई माझ्या वडिलांच्या निधनानंतर अचानक कोमात गेली आणि तिला कितीतरी महिने कळलंच नव्हतं की माझे वडील या जगात नाहीयेत. असं करत माझ्या प्रवासाची सुरुवात झाली. मग तेव्हा मी ठरवलं की UPSC सोडून द्यावं सर्वात, MPSC सोडावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पायावर उभं राहणं हे आता आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. तर तेव्हा मी एक अमरावतीच्या महानगरपालिकेत सुदैवाने एक स्पर्धा परीक्षा झाली, त्याच्यात माझं सिलेक्शन झालं आणि मी जॉब सुरू केला. माझ्या आईची प्रकृती सांभाळणं, घरचं सगळं करणं आणि तो जॉब माझ्या घरापासून जवळपास 55 किलोमीटर अंतरावर होता. रोज बसनी अपडाऊन करणं, घरी येणं, पुन्हा घरचं सगळं सांभाळणं, आईला सांभाळणं, तिचा औषधोपचार आणि तिची दिनचर्या सांभाळणं आणि मग स्वतःचा अभ्यास करणं, असं करत करत सुरुवात केली. आणि सुदैवाने मी एका मागोमाग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून गेले. त्या प्रोसेसमध्ये माझा प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली, त्याच्यानंतर नायब तहसीलदार म्हणून निवड झाली. त्याच्यानंतर मी 2009 साली महाराष्ट्राची राजपात्रित अधिकारी पदाची परीक्षा दिली आणि त्याच्यात मी महिला संवर्गात महाराष्ट्रात सर्वप्रथम होते. तर त्या क्षणी मला सगळ्यांनी सांगितलं की जे मला ओळखत होते, की ज्यांनी माझा तो प्रवास पाहिलेला होता, की जिथे पुस्तकं मिळत नव्हती, मी महागडे कोचिंग क्लासेस करायला पुण्या मुंबईला जाऊ शकत नव्हती, एवढं असताना मी माझ्या तुटपुंज्या पुस्तकावर किंवा जे अवेलेबल साधनं आहे एवढं सगळं करून जर मी MPSC राजपात्रित अधिकाऱ्याच्या परीक्षेत मी राज्यात संवर्गात आणि महिलांमध्ये प्रथम येऊ शकते, तर मी UPSCचा विचार का करू नये, जे मला वडिलांनी पूर्वी सांगितलं होतं. तर मी म्हटलं अर्थात आपण देऊन बघूया खरंच UPSC आपल्याकडनं जमते की नाही.
तर मग या प्रोसेसमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की या प्रोसेसमध्ये जेव्हा मी माझ्या आईला विचारलं होतं की जेव्हा मी पूर्वी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले होते तेव्हा की माझ्याकडे एक वेळा जे मी अमरावतीत नोकरी करत होते, नायब तहसीलदाराची पोस्ट होती, प्रकल्प अधिकाऱ्याची पोस्ट होती, ते याच्यापैकी कुठल्या याच्यावर मी जॉईन होऊ का? तेव्हा तिने मला सांगितलं होतं की तुला जे योग्य वाटते ते कर. तर एका क्षणी असं झालं की मी त्या दोन्ही पोस्ट नाकारल्या होत्या आणि त्या दोन्ही पोस्ट नाकारल्यामुळं मला उदरनिर्वाहासाठी म्हणा किंवा तो माझ्याकडे जो शिल्लक असलेला एक कालावधी होता ज्याच्यात मी काहीतरी मला करावंसं वाटलं होतं, तर त्या पिरियडमध्ये मी नक्षलग्रस्त विभागात गेले आणि तेथील मुलांना गणित शिकवायला सुरुवात केली होती. माझ्या घरचं सगळं सांभाळून मुलांना शिकवता शिकवता. आणि मला आवर्जून सांगावंसे वाटते की मुलं आपली UPSCची तयारी करायला दिल्लीला जातात, मुंबईला जातात किंवा कुठल्याही कोचिंग क्लासेसमध्ये सुरुवात करतात. तर माझ्या UPSCची सुरुवात ही आपल्या राज्यातल्या नक्षलग्रस्त विभागात, जिथे अक्षरशः रोड नव्हता, वीज नव्हती, पाणी नव्हती, तिथे मी एका आश्रमशाळेत मुलांना गणित शिकवत होते. त्या ठिकाणी मी केलेली आहे. माझ्या UPSCची पहिली सुरुवात त्या ठिकाणी नक्षलग्रस्त विभागात होती. तर असं करत करत मी माझा पहिला अटेम्प्ट दिला, दुसरा अटेम्प्ट दिला आणि मीनव्हाईल मी आताच सांगितलं त्याच्याप्रमाणे माझी ती सहाय्यक आयुक्त, विक्रीकर आयुक्त म्हणून नेमणूक झाली होती. त्याच्या नियुक्तीचं लेटर माझ्या हाती पडलं. त्याच्यामुळे मी नागपूर येथे सहाय्यक विक्रीकर म्हणून मी जॉईन झाले. तोपर्यंतही माझाच असाच प्रवास चालू होता. पण कदाचित या प्रवासात मला जो शारीरिक त्रास झाला, मानसिक त्रास झाला, त्याच्यामुळे माझं जे एक्स्ट्रा एक्झर्शन झालं, त्याच्यामुळे कदाचित माझ्या प्रकृतीकडे किंवा तब्येतीकडे दुर्लक्ष झालं. तर जेव्हा मी इथे जॉईन झाले तेव्हा मला तब्येतीच्या थोड्याफार कुरबुरी होत्या. तर माझं या सगळ्या अभ्यासाकडे, घरच्या आईकडे लक्ष देणं म्हणा किंवा हे सगळं करत असताना एक दिवस ऑफिसमध्ये मी ऑफिस करता करता पण अभ्यास करायची UPSCचा घर सांभाळून. एक दिवस मी ऑफिसमध्ये अचानक माझ्या टेबलवर थोडे चक्कर येऊन पडले आणि त्याच्यानंतर मला ऍडमिट करण्यात आलं आणि त्यावेळेस मला अतिशय गंभीर आजार झाला होता. तर डॉक्टरांनी मला तेव्हा सांगितलं होतं, हा ज्यावेळेस माझं सिलेक्शन झालं त्या पूर्वीच्या वर्षातली हकीकत आहे ही. त्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितली की म्हणजे माझ्या जगण्याची काहीच अपेक्षा नाहीये आता त्यांना. माझं लिव्हर खराब झालंय, मला ॲब्डोमिनल ट्युबरक्युलोसिस झालाय. तर तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की मी जे काही शारीरिक श्रम करते, मानसिक श्रम करते किंवा अभ्यास करते तो काही कालावधी पुरता थांबवला तर बरं होईल, कारण मी माझ्या प्रकृतीची काळजी पहिल्यांदा घेतली पाहिजे, कारण मला माझी प्रकृती फार ढासळत चालली आहे. तर माझ्याकडे 2 ऑप्शन होते की मी तो UPSCचा अटेम्प्ट घ्यावा की पहिल्यांदा तब्येतीकडे बघावं, माझ्या आजाराकडे बघावं. माझ्या सगळ्यांनीच म्हणजे आईनी वगैरे मला सांगितलं होतं की आता तू क्लास 1 अधिकारी आहे, आता बस, आता थोडंसं थांबव, UPSC आपण पुन्हा कधीतरी देऊ, तू दे, आपण पुन्हा कधीतरी विचार करू, पण पहिल्यांदा तू तुझ्या प्रकृतीकडे लक्ष दे आणि जो काही आजार झालाय त्याच्यातनं रिकव्हर व्हायचा प्रयत्न कर. तो पण ज्याला म्हणतात मला माझ्या अंतरंगातली उर्मी स्वस्थ बसू देईना. त्याही अवस्थेत मी माझा पहिला अटेम्प्ट दिला. मला प्रिलिमचा अटेम्प्ट दिला. 2011ची गोष्ट आहे ही. तर 2011च्या प्रिलिम मध्ये मला अपेक्षा नव्हती की मी तो प्रिलिम क्लिअर करेन. सुदैवाने मी प्रिलिम क्लिअर झाले. मला अर्थातच माझं तब्येती, माझं पथ्य, माझं हे सगळं सांभाळून मी अभ्यास करावा लागत होता. तर ते सांभाळत मी मेन्सचा अभ्यास केला, तोही घरीच केला. आणि यावेळेस पुन्हा मला अपेक्षा होती की मी मेन्स पास होईन. मेन्स पास झाले आणि मग मी अर्थात इंटरव्ह्यूला गेले. इंटरव्ह्यूची माझी काहीच तयारी नव्हती. मला असं वाटत होतं की इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी मी दिल्लीला जावं, पण माझ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमची प्रकृती पाहता तुम्ही तुम्हाला कुठंच जायचा मी सल्ला देत नाही, तुम्ही घरीच राहा, तब्येत सांभाळा आणि औषधं घ्या. तर मी माझ्या
इंटरव्ह्यूची सुरुवात बऱ्यापैकी घरीच केली, कारण मी पुण्याला एक वेळा जायचा प्रयत्न केला, पण माझ्या 2 दिवसात मला तिथे माझ्या तब्येतीमुळे परत यावं लागलं. मी घरीच तयारी केली आणि मी इंटरव्ह्यूला म्हणजे दिल्लीला गेले, ते मी पहिल्यांदा आयुष्यात दिल्लीला गेले होते आणि माझा तो UPSCचा पहिला इंटरव्ह्यू मी विदाऊट एनी प्रिपरेशन मी स्वतःच केलेली वगळता मी दिला. मला अर्थात अपेक्षा नव्हती, त्याच्यामुळे घरी आल्यानंतर मी ठरवलं होतं की आता थोडा आराम करायचा, नंतर पुढल्या अटेम्प्टची तयारी करावी. एक दिवस असंच मी बाहेर असताना मी घरी आले, तेव्हा माझ्या आईनी माझ्या हाती लेटर दिलं. त्याच्यात लेटरमध्ये लिहिलं होतं की आपण भारतीय प्रशासन सेवेसाठी आपली निवड झालेली असून कृपया इतक्या दिवसात तुम्ही मसुरी येथे फाउंडेशन कोर्ससाठी जॉईन करावं. तर मला आयुष्यात हा सुखद आनंदाचा धक्का होता. तर अशी ही माझ्या IAS होण्याची कथा. या प्रवासात मला सगळ्यात महत्वाची साथ लाभली ती माझ्या वडिलांची. आणि ज्याला म्हणतात की फार कमी स्त्रियांच्या आयुष्यात असे क्षण येतात की त्यांना 2 P ची साथ लाभते. त्याच्यातले दोन्ही P ज्यांचे चांगले निघतात ते म्हणजे पती, आणि एक P म्हणजे पती आणि एक P म्हणजे पिता. सुदैवाने माझे वडील म्हणजे माझे पिता गेल्यानंतर माझ्या या प्रवासात किंवा आजपर्यंतच्या प्रवासात माझे पती जे आहे, जे इन्कम टॅक्स मध्ये डेप्युटी कमिशनर आहेत, त्यांनी अतिशय समर्थपणे माझी साथ दिली, सध्याही देत आहेत. मला आनंदाने सांगावं असं वाटतं की आताही मला तुमच्या समोर आणण्यात त्यांचा महत्वाचा हातभार आहे. माझी आता पण प्रकृती ठीक नाही, पण तरीही मी आपल्यासमोर उपस्थित झाले, त्याचं एक महत्वाचं कारण तेच आहे. तर मला वाटतं मी थोडक्यात माझ्या UPSCचा प्रवास सांगितला. अजून तुम्हाला काही याच्या संदर्भात विचारणा करायची असल्यास किंवा अजून काही प्रश्न विचारायचे असल्यास आपण मला विचारू शकता. आणि जर मला काही महत्वाचे टप्पे माझ्या आयुष्याचे पुढे पण सांगायचे, जे कदाचित तुम्हाला वाटेल, कारण बरेच जणांना वाटतं की आपल्याकडे बरेच गैरसमज आहेत की UPSC पास करायचं म्हणजे तुम्हाला उत्कृष्ट शाळेत शिकावं लागतं, सराउंडिंग चांगलं असावं लागतं, शहरात राहावं लागतं, तुमची इंग्लिश फार फ्लुएंट असणं फार चांगलं गरजेचं आहे, किंवा तुम्हाला UPSC साठी दिल्ली किंवा मुंबईला जाऊन पहिल्यांदा सगळ्यात महागडे कोचिंग क्लासेसचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. मी याच्यातलं काहीही केलेलं नाहीये. म्हणजे मी आत्ताच सांगितलं, त्याच्यामुळे दिल्लीला जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेले तेव्हा मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात दिल्लीला गेले होते. त्याच्यापूर्वी कुठलाही मी मॉक केला नव्हता. रादर दॅन की तेव्हा मला माझे पती संजय धिवरे भेटले होते, त्यांचं सहकार्य आणि त्यांची मदत ही मी इंटरव्ह्यू साठी घेतलेली होती. आणि जे काही केल्याचं ते त्याच्यापूर्वी काही क्लिअर झालेले UPSC क्लिअर झालेले अधिकारी किंवा काही माझ्या ओळखीचे असलेले या संदर्भातले, ज्याला आपण जाणकार म्हणतो किंवा माहितीगार म्हणतो, त्यांची घेतलेली मदत, याच्या व्यतिरिक्त मी सगळ्यात महत्वाचा फोकस माझ्या सेल्फ स्टडीवर ठेवलेला होता. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मी मॅथमॅटिक्सची विद्यार्थिनी आहे. माझं सगळं शिक्षण म्हणजे मी शेवटचं पण शिक्षण मी गणित विषयातनंच पूर्ण केलंय. पण मी जेव्हा UPSC साठी ऑप्शनल घेतले तेव्हा मराठी वाङ्मय आणि हिस्ट्री हे विषय घेतले होते. त्यातले मराठी वाङ्मयाचं मला थोडंसं लिहिण्याचं अंग होतं, मी थोडंफार लिहायचे, त्याच्यामुळे मी मराठी वाङ्मय घेतला. पण मराठी वाङ्मयाचं फारसं मार्गदर्शन महाराष्ट्रात तेव्हा माझ्या वेळेस अवेलेबल नव्हतं. तेव्हा मी मराठी वाङ्मयाची तयारी, मला कित्येक जणांनी सल्ला दिला होता की मराठी वाङ्मय ठेवू नको, हा फारसा स्कोरिंग विषय नाही तेव्हा 2010-11च्या ट्रेंडमध्ये. पण तरीही मी तो विषय ठेवला होता. म्हणजे बऱ्याच जणांचं असं असतं की जिथे स्कोरिंग चांगलं येतं, ट्रेंड चांगला आहे, असे विषय निवडावे असा बऱ्याच जणांचा सल्ला असतो. तो सल्ला मला पण मिळाला होता. पण कदाचित मला असं वाटत होतं की मराठी वाङ्मय मला बऱ्यापैकी स्कोर देऊ शकतो. याचं कारण असं होतं की मला सांगावंसं वाटतं की मी जेव्हा MPSC साठी मराठी वाङ्मय हा विषय ठेवलेला होता, तर तेव्हा माझा जो मी आता सांगितलं होतं राजपात्री अधिकाऱ्याच्या परीक्षेत मी सुदैवाने पहिले आले होते महिला आणि संवर्गात. तर तेव्हापासून आजपर्यंत माझ्या मराठी वाङ्मयाचा, मला सांगितलं जातं त्याच्याप्रमाणे आजपर्यंत तरी, मी सध्याचे लेटेस्ट रिझल्ट पाहिले नाही, माझ्या मराठी वाङ्मयाच्या विषयाचा स्कोरचा रेकॉर्ड आजपर्यंत तरी
मोडलेला नाही कोणी. मला सुदैवाने इतके चांगले मार्क मिळालेत त्याच्यात. त्याच्यामुळं त्याची पार्श्वभूमी होती म्हणून मी मराठी वाङ्मय ठेवायची रिस्क घेतली आणि ती रिस्क घेतली आणि सुदैवाने यशस्वी ठरले. तर असं पण होऊ शकतं. मला असं वाटतं UPSC देणारी या पण गोष्टीचा विचार करायला काहीच हरकत नाही. जो विषय तुम्हाला आवडतो, ज्या विषयावर तुम्हाला विश्वास आहे आणि ज्या विषयाची तयारी तुम्ही मनापासून उत्तमरित्या करू शकता, तो विषय तुम्ही ठेवायला खरंच काही हरकत नाही. आणि हा सगळा प्रवास तुम्हाला कारण वेळेच्या थोड्याशा कमी उपलब्ध नसल्यामुळं आणि जरा माझी प्रकृती ठीक असताना तुम्हाला असं जाणवत असेल की मला बोलताना थोडासा त्रास होतोय. तर तुम्हाला कुणाला असं वाटत असेल की मी कसा प्रवास केलाय किंवा मी कसे अभ्यास केला किंवा कुठल्या सिच्युएशन मधून ओव्हरकम करत मी IAS झाले, यातली काही भाग दूरदर्शननी माझ्या आयुष्यावर 1 तासाचा पूर्ण लाईव्ह कार्यक्रम घेतला होता. तो युट्यूबवर अवेलेबल आहे. तसंच UCN वाहिनीने पण पुन्हा मला एक माझा गौरव केला होता. तो पण भाग त्यांनी युट्यूबवर टाकलेला आहे. तसंच बऱ्याचशा गोष्टी आज युट्यूबवर अवेलेबल आहे. ती लिंक मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. त्याच्यावर बघू शकता. त्याच्यात बऱ्यापैकी डिटेलमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. याच्या इतपर तुम्हाला काही प्रॉब्लेम UPSCच्या संदर्भात किंवा कुठल्याही संदर्भात ऍज एक स्त्री म्हणून तुम्हाला आयुष्यात काही अडचणी आल्यास, जर मला वेळ असला मी केव्हाही तुम्हाला आनंदाने मदत करण्यास तयार आहे. तर तुम्ही मला ते प्रश्न विचारू शकता. मी ती लिंक पण अवेलेबल करून देईल. तर मला असं वाटतं की मी हा जो प्रवास सांगितलेला आहे हा आता साठी तरी इनफ आहे. म्हणजे तुम्ही तुमचे प्रश्न किंवा तुम्ही विचारू शकता या सगळ्या गोष्टीवर आणि मी सलगपणे बोलू शकत नाही माझ्या तब्येतीच्या कारणामुळे, जरा त्रास होतोय म्हणून. तर जर तुम्हाला काही अजून काही माझ्याकडनं अपेक्षा असल्यास किंवा माझ्या जीवन प्रवास म्हणा किंवा कुठल्या ह्याच्यावर असल्यास मी सांगायचा प्रयत्न करेन. तर तुम्ही विचारू शकता या गोष्टी. ओके, मी डॉक्टर जगताप सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा क्वेश्चन विचारायचा आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी डॉक्टर जगताप, मी सटाण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. इथे MD मेडिसिन आहे. तुम्हाला एक अशी विनंती करायची, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सासरी याल सटाण्यामध्ये त्यावेळेस आमच्या क्लबला अवश्य भेट द्या. तुम्हाला आत्ताच हे इन्व्हिटेशन देतो. आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे की हा पर्सनल क्वेश्चन आहे की आपलं मॅरेज कधी झालं हा आपण या प्रवासामध्ये सांगितलं नाही आणि तुमच्या पतीने तुम्हाला कशी मदत केली हे काही तुम्ही सांगितलं नाहीये. त्यामुळे सांगितलं तर बरं पडेल, कारण शेवटी आम्ही तुमच्या सासूरवाडीकडले आहोत. आमच्या माहेरचेच आहेत असं समजा, आम्ही त्यांच्या माहेरचे कडले आहोत. तुम्ही जर आम्हाला सांगितलं तर बरं होईल. हो, अर्थात 2012 मध्ये लग्न झालं. मी आतापर्यंतचा प्रवास फार थोडक्यात घेतलाय, कारण मला सांगितल्याप्रमाणे मी अर्धा तास बोलावं अशी अपेक्षा होती. आणि मी आताच पुन्हा सांगते की जरा मला माझ्या तब्येतीच्या कारणामुळे सलग बोलू शकत नाही किंवा जास्त मी बोलू शकत नाही. त्याच्यामुळे मी अतिशय थोडक्यात सांगितलं. 2012 साली माझं अर्थात संजय धिवरे साहेबांशी लग्न झालं. त्याच्यापूर्वी माझी त्यांच्याशी फार तोंड ओळख होती. त्यांच्या ज्या सिनियर सेल्स टॅक्सच्या सिनियर होत्या त्या माझ्या सेल्स टॅक्सच्या बॅचमेट माझ्या इथल्या सिनियर होत्या सेल्स टॅक्स मधल्या. तर त्यांनी माझं स्थळ संजय सरांना सुचवलेलं होतं आणि संजय सरांना ते स्वतः UPSC सिलेक्टेड झालेले IRS अधिकारी आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या क्षेत्रातलीच मुलगी त्यांना हवी होती आणि त्याच्यामुळे आमचं लग्न झालं. आणि या माझ्या प्रवासात सगळ्यात महत्वाची साथ म्हणजे मी त्यांच्याशी पहिल्यांदा भेटले तेव्हा तो माझे UPSCची मेन्स जेव्हा मी क्लिअर केली होती तेव्हा मी शोधत होते की मला कुठेच जाऊ शकत नसल्यामुळे माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मला इथेच कोणीतरी गायडन्स करणारा व्यक्ती हवा होता आणि मला तो धिवरे सरांच्या रूपाने भेटला. तेव्हा धिवरे सरांनी पहिल्या भेटीतच मला तेव्हा आमचं लग्न त्यांनी जी UPSCची तयारी केली होती इंटरव्ह्यूची त्याचं पूर्ण पाठ माझ्या हाती ठेवलं. म्हटलं की हे सगळं मी तुम्हाला देतोय, तुम्ही याच्या व्यतिरिक्त काही असले तरी मला विचारा. तर
तेव्हा मी त्यांना कधीही फोन करून मला सर अशा संदर्भात हे मार्गदर्शन हवंय, ते हवंय, ते हवंय असं जेव्हा सांगायची तेव्हा संजय सरांनी जे हाताशी येईल, जे जसं उपलब्ध होईल तसं मला मार्गदर्शन केलं. इव्हन जेव्हा मला वाटलं की मला कुठंतरी वाटत होतं की मी अशा भारतातल्या सगळ्यात कठीण परीक्षेचा इंटरव्ह्यू कुठल्याही प्रिपरेशन शिवाय देते, कुठल्याही कोचिंग क्लासच्या मार्गदर्शना शिवाय देते, त्यामुळे त्यांनी मला सल्ला दिला की हा तुमचा मायनस पॉईंट नसून हा तुमचा प्लस पॉईंट आहे. आणि सुदैवाने त्यांचं वाक्य खरं ठरलं. किंवा जेव्हा त्या पॅनलनी मला ते पॅनल याच्यासाठी प्रसिद्ध होतं की ते मार्क देण्यात, मी त्यांचं नाव घेत नाही, त्या पॅनलच्या हेडचं, ते मार्क देण्यात फार कंजूसी करायचे. आणि त्याच्यामुळेच मला वाटलं होतं की हे पॅनल आलंय मला, त्याच्यामुळे मला माझा हा अटेम्प्ट इंटरव्ह्यूत कमी मार्क मिळाल्याने पण जाणार आहे. पण त्या इंटरव्ह्यू पॅनलने मला इतके भरभरून मार्क दिले याचा खरंच, कारण मी सरांचं ते वाक्य लक्षात ठेवलं होतं की तुम्ही विदाऊट एनी प्रिपरेशन इंटरव्ह्यूला सामोरे जाताय, हा तुमचा मायनस पॉईंट नसून हा तुमचा प्लस पॉईंट आहे. कारण तुम्ही जे बोलाल ते तुमच्या आतलं असेल, ते खरं असेल, आणि तुम्ही कुठल्याही प्रिपरेशन शिवाय जाताय, त्याच्यामुळं तुम्ही जे बोलाल ते त्यांच्यासाठी फार वेगळं असेल, ते तुमच्यासाठी नव्हे किंवा त्या पॅनलसाठी पण फार वेगळं असेल. आणि हे वाक्य त्यांचं जेव्हा मला रिझल्ट आला, जेव्हा मी इंटरव्ह्यूचे मार्क पाहिले, तेव्हा मला जाणवलं की, आणि त्याच्यानंतर अर्थात आमच्या घरच्यांची भेट झाली, त्यांनी आमचं लग्न ठरवलं. आम्ही अतिशय साध्या, कारण मला मसुरीला प्रशिक्षणासाठी जायचं होतं, ते एनएलडीटी प्रशिक्षण घेत होते, त्याच्यामुळे आम्हाला सुट्या मिळत नव्हत्या. त्याच्यानंतर मी दिवस राहिले, नंतर मी महाराष्ट्रात आले. या सगळ्या प्रवासात मी जेव्हा विचार करत होते की मी नंतर ताबडतोब मी मसुरीला जाते, मसुरीकडून हे जाते, तेव्हा त्यांनी मला म्हटलं की आपल्या आयुष्याचा इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर लाईफ, आपल्याला पुढचं आयुष्य असंच जगायचंय, ते आनंदाने जगूया. त्याच्यामुळं मी किंवा एवढ्या मोठ्या डिस्टन्स आम्हाला कधीच काही त्रास झाला नाही, कधीच काही जाणवलेलं नाही. आणि इव्हन ऍक्च्युली असं असतं की मुलगी सासरी आल्यानंतर सासरच्यांशी काळजी करणं अपेक्षित असतं, त्याच्याकडनं अभिप्रेत असतं. पण या व्यक्तीने जेव्हा त्यांना माहिती होतं की मला वडील नाहीत, माझ्या अतिशय खराब होते, जेव्हा मी आउट ऑफ महाराष्ट्र प्रशिक्षणासाठी जाते किंवा नोकरीसाठी जाते, तर तेव्हा त्यांनी माझ्या माहेरचा पण तेवढंच माहेर पुरवलं. आणि तेव्हापासून आतापर्यंत मी आताच सांगितले की माझ्या थोड्याशा बिझी शेड्यूलमुळं किंवा ह्या कोविडच्या सगळ्या प्रकरणामुळं, किंवा मला अक्षरशः माझी मुलगी, छोटी मुलगी 9 महिन्याची आहे आता, मोठी मुलगी 5 वर्षाची आहे, तर हे सगळं सांभाळून मी ऑफिस पण करते. एवढं सगळं करताना तुमच्या समोर आणण्याचं खरं श्रेय त्यांना जातं, कारण हे सगळं होत असताना तुम्हाला अहिरीजी जाणवत असेल की तुमचा सरांशी जास्त कॉन्टॅक्ट होता, माझ्याशी नाही. मी फक्त आता शेवटच्या क्षणी येऊन तुमच्याशी बोलते. म्हणजे हे सगळं कोऑपरेट करणं, हे सगळं मॅनेज करणं. आणि सुदैवाने मी तुम्हाला सांगितलं की माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मला माझा सन्मान झाला. एवढंच नव्हे तर जेव्हा मी सेरिकल्चर सारखं अतिशय नवीन डिपार्टमेंट जॉईन केलं, तेव्हा सुदैवाने मी त्या डिपार्टमेंटला माझ्या डोक्यातल्या काही नवीन योजना, काही नवीन गोष्टी देऊ शकले. आणि त्याची परिणती 30 वर्षात त्या डिपार्टमेंटला पहिलं राष्ट्रीय पारितोषिक मिळण्यात झाली. त्याच्यासाठी मी सगळ्यांच्या सोबत घेतलेले जे इफर्ट्स होते, नवीन स्कीम होत्या, मी शेतकऱ्यांपर्यंत किंवा इंडस्ट्रियलिस्ट पर्यंत जे काही नवीन स्कीम राबवल्या, की नवीन वातावरण तयार केलं, किंवा नवीन गोष्टीला जी मेहनत घेतली, त्याच्यामुळे माझं खेळाकडे थोडंफार दुर्लक्ष व्हायचं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या पाठीशी उभं राहण्यास, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यास माझे पिता माझी पहिली प्रेरणा आहे. तर माझ्या पतीचा सहभाग अतिशय मोलाचा ठरला. माझ्या वडिलांनी मला अतिशय इंडिपेंडंट कणखर बाई बनवलं, पण त्या इंडिपेंडंट कणखर बाईच्या मुखे जो पुरुष उभा आहे तो तुमचे संजय दिवरे सर आहेत. त्याच्यामुळे मी मला जे बक्षीस मिळतं, मला जे एक कर्तृत्ववान बाई, म्हणजे मी स्वतःला समजत नाही कर्तृत्ववान बाई वगैरे, पण मला असं उल्लेखण्यात येतं, मला संबोधण्यात येतं. मी एका डिपार्टमेंटची महाराष्ट्राची प्रमुख आहे, महाराष्ट्राची प्रमुख या नात्याने मला बऱ्याच गोष्टी मी सांगते, आताही सांगते, या कोविडच्या परिस्थितीत
मला फक्त 9 महिन्याची महिने, मी कुठल्याही सुट्ट्या घेतल्या नाही. 9 महिन्याची मुलगी असू नये, मला 5 वर्षाची मुलगी आहे, दोन्ही मुलींना पाहते, माझी आई आजारी असते, बेडरिटन आहे, तिला पण मी बघते, माझ्या डिपार्टमेंटचं मी फार काही याच्याशिवाय काही अजूनपर्यंत सुट्ट्या घेतलेल्या नाहीये. मी अजून काही प्रसंग आल्यास असं मी घरून फायली बघते. हे सगळं करताना मला माझ्या पतीची अतिशय महत्वाची साथ मिळते. आणि जे माझा गौरव जो होतो किंवा मला एक कर्तृत्वान बाई जे म्हटलं जातं, म्हणजे मी आत्ताच सांगितलं की सखी सह्याद्री या दूरदर्शननी लाईव्ह 1 तासाच्या माझ्या लाईफवर प्रोग्राम केला होता. UCN वाहिनीने पण या महिला दिनी मला महाराष्ट्रातली एक कर्तृत्ववान महिला संबोधलंय. माननीय सुषमा स्वराज आणि माननीय स्मृती इराणीजी यांच्यातर्फे पहिल्यांदा 30 वर्षात मी डिपार्टमेंटला काहीतरी अचीव्ह केलं म्हणून मला राष्ट्रीय स्तरावरचा सन्मान देण्यात आला. मला माननीय सावित्रीबाई फुले किंवा आता जो उल्लेख झाला शशिकलाताई बेलसरे असो किंवा अजून अनेक तऱ्हेचे पुरस्कार अवॉर्ड मिळाले, जे मी जो काही माझा छोटा जीवन प्रवास आहे त्याच्यासाठी ते दिले गेले. या सगळ्या प्रवासात, या सगळ्या बक्षिसात, या सगळ्या गोष्टीत मला ज्या एका व्यक्तीची साथ मिळते माझ्या वडिलांनंतर, अर्थात या सगळ्यांचं श्रेय मी माझ्या वडिलांना पहिल्यांदा देते. कारण त्यांनी पहिल्यांदा मी स्त्री आहे म्हणून माझ्या स्त्रीत्वाचा अभिमान करायला माझ्या वडिलांनी मला शिकवलं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की मी कुठेही एकटी असते किंवा सगळ्या गोष्टी मी एकट्या करते. मला कुठेही गोष्टीची एक स्त्री आहे म्हणून मला कधी भीती वाटली नाही, कधी जाणवलं नाही. आणि हीच गोष्ट माझ्या वडिलांनी दिलेली गोष्ट कॅरी फॉरवर्ड माझ्या पतीने केलाय. ती अतिशय समर्थपणे मला साथ देत आहेत. त्याच्यामुळं जे 2 P मी आताच उल्लेखलेले आहे, एक पती आणि एक पिता, दोन्ही सुदैवाने मला अतिशय उत्तम मिळालेत. त्याच्यामुळे मी आज या जागी उभी आहे. थँक्यू याचं मॅडम. श्रेय या दोघांना जातं. थँक्यू मॅडम. तुमच्या तब्येतीनुसार तुम्ही इतकं जास्त सलग बोलू नका असं मी तुम्हाला विनंती करतो. नाही नाही, काही हरकत नाही. मला तुम्हाला जाणवलं असेल की या सगळ्या हो, प्रकाराची मला मला फार सवय आहे. ओके ओके. कारण मी जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही अजिबात काही करायचं नाही, पूर्ण विश्रांती घ्यायची, त्या पिरियड मध्ये मी UPSC उत्तीर्ण केली आहे. मग या गोष्टी माझ्यासाठी फार छोट्याशा ठरतात. आणि एक सुनबाई म्हणून माझं ते कर्तव्य आहे की तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा मी आलं पाहिजे. हो, पण तब्येत सांभाळून या, अर्थात. रिक्वेस्ट आहे. मी ZRR योगेश याला विनंती करतो की मॅडमांच्या तब्येतीनुसार जे सिलेक्टेड क्वेश्चन अर्थात असतील नाही, महत्त्वाचे. मी याच्यासाठी सांगितलंय की जे आहे ते फॅक्ट आहे. शो Okay. मस्ट गो ऑन. आणि Yes. तुम्ही अर्थात कुणीही माझ्या तब्येतीला अजिबात मध्ये आणू नका. मी सगळ्या प्रश्नाची उत्तरं अतिशय आनंदाने देईल. कारण तुम्ही आत्ताच म्हटलं की मी सटण्याची सुनबाई आहे आणि माझं ते कर्तव्य आहे. ब्रेक घेऊन बोलत चला थोडस. हो, हो. ठीक आहे. मी ZRR योगेशला विनंती करतो की त्यांनी क्वेश्चन आन्सर सेशन घ्यायचे. ओव्हर टू यू योगेश. धन्यवाद सर. काही आपण मोजकेच प्रश्न बघणार आहोत आज. हा. पहिला प्रश्न आहे मॅडम, IAS जॉब करताना सर्वात कठीण प्रसंग कोणता आणि त्याच्यावर आपण मात कशी केली? तुम्ही प्रश्न पुन्हा विचारता? IAS जॉब करत असताना सर्वात कठीण प्रसंग कोणता आणि त्याच्यावर कसा मात केली तुम्ही? कशी मात केली? काय करत असताना? IAS चा जॉब करत असताना, आता सध्या जॉब करत असताना. आपला जॉब करत असताना आपण कठीण प्रसंग कोणता आल्यावर आणि त्याच्यावर आपण मात कशी केली? हा. सगळ्यात कठीण म्हटलं म्हणजे, कारण इतके सगळे प्रसंग आहे, त्याच्यातला सगळ्यात कठीण प्रसंग सांगणं जरा अवघड आहे माझ्यासाठी. पण एक गोष्ट सांगते. जेव्हा मी नागालँड सारखे दुर्गम भागात होते तेव्हा मी आणि माझा ड्रायव्हर एका जागी जात होतो, एका कार्यक्रमानिमित्ताने होईना किंवा कुठल्या ऑफिशियल कामासाठी. तर तेव्हा हा मी अनऑफिशियली सांगते तुम्हाला, तेव्हा रोडने जात असताना ड्रायव्हर समोर एक व्यक्ती आला. तो युनिफॉर्म मधला होता आणि त्यांनी इशारा केला की गाडी थांबवावी. तर माझ्या ड्रायव्हरनी तेव्हा त्या एरियाला ती गाडी थांबवली नाही. तेव्हा मी त्याला विचारलं त्याच्या भाषेत की तू गाडी का थांबवली नाहीस? मी त्याला म्हणत होते, अरे तो बाबा काहीतरी संकटात दिसतोय तो माणूस, आपण थांबू, त्याची मदत करूया. तेव्हा माझा ड्रायव्हर, असं कधीच होत नाही की मी त्याला जे काही काम सांगते तो ऐकत नाही.
तो अजिबात थांबला नाही. त्यांनी गाडी सुसाट वेगाने पळवली. शेवटी मी जिथे राहते त्या रेस्ट हाऊसला आणली. मला पहिले खाली खाली उतरवलं आणि पहिल्यांदा हात जोडून माझी माफी मागितली की मी तुमचं ऐकलं नाही मॅडम. त्याचं कारण असं आहे की तेव्हा जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गाडी थांबव, त्याच्या भाषेत तो बोला, नागा भाषेत. जर मॅडम मी तो मुदाम म्हणतो मला त्याच्या भाषेत, मुदाम मी तेव्हा जर गाडी थांबवली असती तर आज तुम्ही आणि तर जेव्हा मला कळलं की त्यांनी गाडी का थांबवली नाही, ते व्यक्ती कोण होते याची पार्श्वभूमी मी डिटेलमध्ये सांगणं शक्य नाही आहे मला. कारण नागालँड हा एरिया अतिशय दुर्गम आणि तो कशासाठी प्रसिद्ध आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यानंतर असे कित्येक प्रसंग मी तिथे असताना अनुभवले. एक वेळ असंच झालं की मला तोच ड्रायव्हर गाडी चालवून एअरपोर्टवर आणत होता आणि साईडनी एक मृतदेह पडला होता बिलकुल रस्त्याच्या कडेला. तर एक अधिकारी म्हणून मला थांबावंसं वाटलं की आपण सगळ्यात पहिल्यांदा ती मी माझ्या जिल्हा ऑफिसला कल्पना देणार होती की हा मृतदेह शेजारी पडला, याला ताबडतोब ह्याला उचलून या किंवा याची पुढची प्रोसेस करा. पण हे पाहिल्यानंतरही माझा ड्रायव्हर तिथे पण थांबला नव्हता. कारण पुन्हा त्यांनी एअरपोर्टवर मला सुखरूपपणे पोहोचवल्यानंतर त्याचं तेच म्हणणं होतं की मॅडम तिथे जर थांबलो असतो आज तर तुम्ही आणि मी दोघेही जिवंत नसतो. तर याच्यावरनं कल्पना करा की मी त्या भागात 6 वर्ष काढलेली आहे. 6 वर्ष मी एकटी होते आणि 1-2 वर्ष मी माझ्या अक्षरशः 1.5 वर्षाच्या तान्ह्या मुलीला आणि आताच मी सांगितलं माझी आई किती आजारी असते, तिचं वय मोर दॅन 70 आहे आज. त्या आईला घेऊन त्या भागात दुर्गम भागात एकटी राहिलेली आहे. मी एकटं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे ज्या काही घटना घडल्या त्या कशा स्वरूपाच्या असतात त्याची तुम्हाला कल्पना येईल. पण त्या भागातला यशस्वी 6 वर्षाचा कालावधी आटपून मी महाराष्ट्रात आली आहे. इथलं काम बऱ्यापैकी सांभाळतीये. याच्यावरून तुम्ही कल्पना करा की मी 6 वर्षात कुठल्या आणि कशा गोष्टींना फेस केलं असेल. आणि तेही मी एकटी असताना. मी कारण संजय सरांची पोस्टिंग नागपूरला होती आणि मी तिथे होते जवळपास. आणि 6 वर्ष आम्ही भेटीचा तुरळक कालावधी वगळता आम्ही 2000 पेक्षा जास्त किलोमीटर अंतरावर कंटिन्युअस राहिलो. काही पिरियड तर माझ्या 1.5 वर्षाच्या मुलीला घेऊन मी तिथे घालवला आहे, माझ्या आजारी आईसहित घालवलेला आहे. तर माझा तो कालावधी जरा बऱ्यापैकी कठीण होता. पण मला तो कठीण वाटत नाही. कारण मला असं वाटतं की हे माझ्या जे आहे माझ्या आयुष्याचा एक भाग आहे तो ऍज अ IAS ऑफिसर म्हणून. ओके. सेकंड क्वेश्चन आहे मॅडम, स्पर्धा परीक्षा देत असताना यश मिळेलच याची खात्री नसते, मात्र या अभ्यासाचा उपयोग होतो का? कारण बरेच मुले आणि मुलं या परीक्षा देत नाहीत. सगळ्यात महत्वाचं अर्थात UPSCचा अभ्यास करत असताना किंवा MPSCचा अभ्यास करत असताना तुम्ही समजा दुर्दैवाने यशस्वी नाही झालात, कारण त्यातलं यशस्वी होण्याचं प्रमाण फक्त 1% आहे, 1 ते 1.5%. फार झालं तर 2%. म्हणजे 100% 2% म्हणजे प्रमाण तुम्ही समजू शकता की ते किती कमी आहे. तर एवढं असताना तुम्हाला जे UPSCचा प्रवास करत असताना तुम्हाला तो अभ्यास त्याच्यात फक्त एक विषय हाताळून चालत नाही. त्याच्यात तुम्हाला गणित बघावं लागतं, त्याच्यात हिस्ट्री बघावं लागतं, त्याच्यात पॉलिटिकल सायन्स बघावं लागतं, त्याच्यात विज्ञान बघावं लागतं. त्या सगळ्या शाखेचे सगळे घटक तुम्हाला अभ्यासावं लागतात. त्याची बेसिक तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. हे सगळं करत असताना तुमचा दृष्टिकोन एकांगी कधीच राहत नाही, तो विस्तारित जातो. जीवनाकडे पाहायची एक नवीन दृष्टी येते. आणि जेव्हा तुम्हाला कित्येक विद्यार्थी किंवा कित्येक लोक असे भेटतील जे UPSC किंवा MPSC यशस्वी नाही झाले पण ते इतर फील्डमध्ये यशस्वी झाले. त्याचं एक कारण त्यांना विचारा की त्यांनी UPSC मध्ये जे केलेले कष्ट आहे, जे मेहनत आहे किंवा त्यांनी जो केलेला संघर्ष आहे तो त्यांना पुढील आयुष्यात वाटचाल करण्यास उपयोगी ठरतो. कारण मी आता सांगितलं तो एकांगी दृष्टिकोन होत नाही. आणि ते करत असताना तुम्हाला UPSC फक्त माझ्यासारखी काही तुरळक उदाहरणं सोडतात तुम्हाला कित्येक जण सांगतील की सलग तुम्हाला 18 तास अभ्यास करावा लागतं. आणि खरं पण आहे, 18 तास कित्येक वर्ष अभ्यास करावं लागतं. अर्थात माझा प्रवास असा होता त्याच्यामुळे सलग 18 तास मी प्रत्येक बाबतीत अपवाद आहे. म्हणजे
जेव्हा मी सुदैवाने यशस्वी ठरले तेव्हा फार तुरळक अपवादातला अपवाद असं मला कित्येक जणांनी संबोधले होतं. कारण मी जे सांगितलं त्याच्यातल्या 18 तास अभ्यास मी कधीच माझ्या परिस्थितीमुळे किंवा माझ्या त्या सिच्युएशनमुळे करू शकले नाही. पण 90% लोकांनी 95% लोकांनी 17 ते 18 तास सलग अभ्यास केलेला आहे. एवढी मेहनत, एवढं एका जागी बसणं किंवा एवढ्या एकाग्रतेनं बसणं याचा फायदा पुढील आयुष्यात कुठलीही गोष्ट करताना होतो. मी आता सांगितलंय माझ्यासमोर कित्येक गोष्टी, इव्हन सलग आत्ता पण मी एवढं सगळं असताना सलग तुमच्या समोर उभी राहून बोलतेय, किंवा मी सलग आता काही ऑफिस जॉईन केल्यानंतर मला काही त्रास होत असताना मी सलग काम करू शकते बसू. हा त्या पार्श्वभूमीचा परिणाम आहे. कारण मी सलग एका जागी एका गोष्टीसाठी सलगपणे एवढा वेळ देऊ शकते. हे जर कॅरी फॉरवर्ड केलं मी, तर ते मी आज माझं घर सांभाळताना, माझ्या मुली सांभाळताना, माझी फॅमिली सांभाळताना, त्याच रीतीने मला प्रशासन सांभाळतानाही मी त्याच जोशाने किंवा त्याच त्वेषाने किंवा तेवढीच मेहनत करून मी तेवढा वेळ त्यांना देऊ शकते. याचं फलित आहे ते. ओके मॅडम, आपण UPSC एक्झाम कोणत्या वर्षी पास झाल्या आणि त्या वर्षी आपल्या मुलाखतीचा अनुभव सांगावा. अर्थात मी 2011 साली UPSC ची परीक्षा पास झाली आणि 12ची मी IAS माझी IAS ची बॅच 12ची आहे. आणि आता सांगितल्यामुळे माझ्या बॅच मधली मी एकमेव महाराष्ट्रीयन महिला होते. आणि ती माझी सगळ्यात मेगा बॅच होती. म्हणजे जवळपास 169 जण हिस्ट्री बनवली होती आमच्या बॅचनी. एवढे सिलेक्ट झालेले. ती पहिली बॅच होती IAS अधिकाऱ्यांची. तर माझा इंटरव्ह्यूचा अनुभव पण हा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. मी आत्ताच सांगितलं, मला मॉक नव्हता. मी पुण्यात यशदाला जायला प्रयत्न केला, पण मला लिटरली 2 दिवसात परत यावं लागलं होतं माझ्या प्रकृतीच्या कारणाने. कारण मला जी पथ्य होती, माझ्या ॲब्डोमिनल ट्युबरक्युलोसिस मुळे मला जी पथ्य सांगितली होती, किंवा मी हे खाऊ नये, नुसतं बॉईल अन्न खाल्लं पाहिजे किंवा बॉईल केलेलं पाणी पिलं पाहिजे, हे तिथे शक्य नव्हतं त्या सगळ्या याच्यात. तर मला परत यावं लागलं होतं आणि मी घरीच माझी मुलाखतीची तयारी केली. मी मुलाखतीसाठी अगोदरच्या दिवशी मला सरांकडनं माहिती पडलं होतं की माझ्या मुलाखतीचं पॅनल या बाई हेड करतात, या मॅडम हेड करतात. त्या अतिशय हुशार अभ्यासू म्हणून लौकिक होता, पण त्यांच्यासोबत त्यांचा एक लौकिक असा होता की त्यांनी अतिशय मार्क देण्याच्या बाबतीत फार कंजूस म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्यामुळे माझ्या मनाची तयारी अशी झालेली होती की हा अटेम्प्ट आपला जाणार किंवा इंटरव्ह्यूत मला चांगली मार्क पडणार नाही. आणि माझी मेंटॅलिटी मी तशी बनून गेली होती की आता जे सामोरं आहे ते त्याला सामोरं जायचं आणि बस इंटरव्ह्यू देऊन परत यायचं. जवळपास अर्धा तास माझा तो इंटरव्ह्यू चालला. त्याची सुरुवात फार इंटरेस्टिंग होती. मी आता सांगता एक गोष्ट राहिली की माझ्या ॲब्डोमिनल ट्युबरक्युलोसिसमुळे मी स्वतःच्या प्रकृतीकडे, तो कितीतरी वर्षापासून माझ्या अंगात होता, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काय झालं होतं की त्या ॲब्डोमिनल ट्युबरक्युलोसिसमुळे माझा एक कान खराब झाला होता. अजूनही माझा एक कान डॅमेज आहे. मी कित्येक वर्ष हिअरिंग एड वापरलेला आहे आणि मला अजूनही व्यवस्थित ऐकायला येत नाही. तर त्याचं काय झालं होतं की त्या दिवशी इंटरव्ह्यू पॅनलच्या हेड त्या मॅडम होत्या. मी एंट्री घेतली, मी त्यांना विश केलं आणि त्यांनी मला बसायला सांगितलं. मी बसले. तर इंटरव्ह्यू पॅनलच्या हेडनी विचारलं, खात्रतच विचारलं मला की भाग्यश्री, सॉरी, I can't speak properly today because I have that throat problem today. I have a throat problem. म्हणजे मला गळ्याचा त्रास होतोय, जसा मला आज होतोय, गळ्याचा त्रास होतोय. सो I can't speak properly. मी बोलू शकणार नाही. तर मी फ्लुएंटली त्यांच्यासमोर म्हणून गेले, इट्स ओके मॅडम, यू कांट स्पीक प्रॉपरली, आय कांट हिअर प्रॉपरली. म्हणजे मॅडम तुम्ही बोलू शकत नाही आज व्यवस्थित, मी ऐकू पण शकत नाही व्यवस्थित. तर त्याचं कारण हे आहे. तर माझ्या त्या ज्याला म्हणतो फ्लुएंटली बोलण्यावर म्हणजे ते अख्खं ते पॅनल हसून उठलं आणि इंटरव्ह्यूचा ताण तिथे मोकळा. किंवा मी सहस्फूर्तपणे मी बोलून गेले होते की तुम्हाला जर मॅडम बोलता येत नसेल तर मला पण ऐकता येत नाही व्यवस्थित, नो इश्यू. तर मॅडम पण त्या फार गंभीर होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर पण मी हसू पहिल्यांदा पाहिलं त्या दिवशी. तर मग इंटरव्ह्यूला सुरुवात झाली. तर इंटरव्ह्यू देत असताना मला एक प्रश्न विचारण्यात आला. मी विदर्भातली आहे, त्याच्यावर तो बेस्ड होता. तर तेव्हा मला प्रश्न विचारण्यात आला, जर तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही विदर्भातच एका जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून गेलात,
तर तुम्ही प्रायोरिटीवर तिथला कुठला प्रश्न हँडल करा. तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आत पण तो प्रश्न तेवढाच गंभीर आहे, तेव्हा पण तो तेवढाच गंभीर होता. तर माझ्या तोंडून निघून गेलं की मॅडम, जर मी जिल्हाधिकारी म्हणून माझ्या विदर्भातल्या एखाद्या जिल्ह्यात गेले तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या मला तिथला महत्वाचा प्रश्न वाटतो. मी त्याच्यावर मला काही करावंसं वाटेल, अर्थात एक डीएम म्हणून किंवा जिल्हाधिकारी म्हणून. तर त्यांनी मला म्हटलं कसं करशील. तर मी त्या प्रोसेसमध्ये त्यांना सगळं सांगत होते स्टेप बाय स्टेप की ॲज अ डीएम म्हणून मी तिथे अशा उपाययोजना राबवायचा प्रयत्न करेल, हे करेन. आणि हे करत असताना मला एक शेततळ्याच्या बाबतीत एक संकल्पना त्यांना उलगडून दाखवायची होती. शेत डॉक्टर रेड्डी कंपनीची घ्यायची मला. डॉक्टर रेड्डी. हॅलो. 15. हा, तर मी शेततळ्याची संकल्पना त्यांना उलगडून दाखवत असल्याने त्यांना शेततळ्यासाठी एक अल्टरनेटिव्ह वर्ड मला सुचत नव्हता हिंदी किंवा इंग्लिशमध्ये. तर तेव्हा त्यांचा पुढचा प्रश्न होता की व्हॉट इज दिस शेततळा. तर मी लिटरली तेव्हा उभं राहून हातवारे करून म्हणजे शेततळं म्हणजे काय त्यांना समजून सांगितलं होतं. इंटरव्ह्यूत हे अपेक्षित नसतं जनरली. तर आणि असं करत करत माझा तो इंटरव्ह्यू झाला. जेव्हा बाहेर पडले तेव्हा मला असं वाटलं की मी जे सगळे प्रकार केले होते इंटरव्ह्यूत आणि जे काही टिपिकल साच्यात बसलेली उत्तरं दिली नव्हती, त्याच्यामुळे मला इंटरव्ह्यू चांगले मार्क पडणार नाही ही माझी अपेक्षा होती. मी घरी निघून आले होते. तर असा माझा इंटरव्ह्यूचा अनुभव. पण उलट झालं. कदाचित मी एक साचेपणातली उत्तरं दिली नव्हती किंवा मी त्या क्षणी मला जे योग्य वाटते ती उत्तरं दिली होती. आणि हे सगळं करत असताना मी जशी आता सहज आहे तुमच्याशी बोलण्यात, हा सहजपणा माझा तिथे पण कायम होता. ते कदाचित त्या पॅनलला अपील झालं असावं. त्याच्यामुळे मला इंटरव्ह्यूत मला अपेक्षित नव्हते एवढे भरभरून मार्क्स दिले आणि इंटरव्ह्यूच्या मार्कामुळे मी अपलिफ्ट होऊन मला IAS भेटलं. ओके, सुपर मॅम. ओके, शेवटचा एक प्रश्न घेऊ मॅडम आपण. ओके, थँक्यू सर. खूप छान प्रतिसाद दिला मॅडम. सर्व उत्तरांचं स्पष्टीकरण खूप छान दिल्याबद्दल धन्यवाद.